बँकेमध्ये महिलांची चेंगराचेंगरी झाल्याची घटना नंदुरबारच्या धडगावात घडली आहे। ई-केवायसी साठी महिलांची अगदी सकाळपासून गर्दी झालेली होती। या चेंगराचेंगरीमध्ये 2 महिला बेशुद्ध पडलेल्या आहेत। दोन्ही महिलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय, तर 2 किलोमीटर पर्यंत महिलांची रांग लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दुसरीकडे महिला आणि पुरुषांची वेगळी रांग नसल्यामुळे अनेक महिलांची छेड काढल्याचाही प्रकार झालाय। मात्र अद्याप कुठल्याही महिलेनं या संदर्भात तक्रार दाखल केलेली नाहीये। नंदुरबार जिल्ह्यातील मी एका धडगाव शहरातील बँके शाखेसमोर उभा आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता। महिलांची या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यातच मोठा गोंधळ उडाल्यानंतर 2 महिलांची प्रकृती ही खराब झालेली होती। आपण पाहू शकतो कशा प्रकारे या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी झालेली आहे। ई-केवायसी साठी महिलांना तासनतास या ठिकाणी उभं राहावं लागतंय। मात्र बँक प्रशासनाचा कुठल्याही नियोजनाचा अभाव या ठिकाणी दिसून येत नाहीये। 3 आठवडे झालं रजन रज येतं। आठवड्यामध्ये ना 3 दिवस चाललं होतं, बाकी दिवस सगळं बंद होतं। आज पण चाललंय, सांगितलं पण आज पण बंद आहे। आम्ही काय करणार? रोज रोज आमचं का भाडं काही मोफत घेऊन येतं का कोणी? आम्ही रोजचं भाडं करून येतो, जातो, भाडं करून येतो, नाश्ता पण नाही, पाणी पण नाही भेटत। आमच्याकडे लहान बाळ आहे, तिकडे बसलंय, ते रडतंय। धडगावून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। दरम्यान या घटनेसंदर्भात मंत्री उदय सामंत आणि ठाकरे गटाचे अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आपण पाहूया। कुठच्याही महिलेचे पैसे डायरेक्ट अकाउंटला जमा करून घेणं आणि ते अकाउंट ॲक्टिवेट करणं याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करू असं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये महिलांवर अन्याय होणार नाही ही दक्षता बँकेने घेतलीच पाहिजे। बँक जर याच्यामध्ये काही बँका, मी सगळ्याच बँका म्हणत नाही, काही बँका जर याच्यामध्ये हलगर्जीपणा करत असतील तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल। महिलांना